तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय खोपोलीच्या राजकारणासंदर्भामध्ये मंगेश काळुके यांची हत्या झाल्यानंतर राज्यामध्ये राजकारण पेटलं. रायगडामध्ये मग संघर्ष, शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष, याच राजकारणाला फोडणी देण्याचा प्रयत्न झाला गेला. मूळ मुद्दा आहे की पब्लिक सब कुछ जानती. हा व्हिडिओ करण्याची परिस्थिती, मूळ मुद्दा याच्यामध्ये जे आहेत मंगेश काळुके यांच्या हत्या प्रकरणामध्ये 10 जणांची गुन्ह्यामध्ये नोंद करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की सोशल मीडियातून सुधाकर घारेंना समर्थन देण्यासाठी काही पोस्ट आल्या, काही पोस्ट पुन्हा डिलीट करण्यात आल्या. हा सगळा वाद जो आहे 2 दिवसापासून सुरू झालेला आहे. पब्लिक सब कुछ जानती आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते. त्यामुळे काल तटकरेंनी सुद्धा बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना धीर देण्यात आलेला आहे. त्यामुळे सुधाकर घारेंचा याच्याशी काही संबंध नाही, भरत भगतांशीही संबंध नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की कर्जतच्या राजकारणावर जर अशा पद्धतीने एकमेकांना शह देण्यासाठी राजकारण केलं जात असेल तर हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कारण जर कर्जतच्या राजकारणामध्ये संघर्ष इतका पेटत गेलेला आहे. खरं तर संघर्ष जर आपण विचार केला तो ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं, मग पालकमंत्री पदावरून जो संघर्ष पेटत गेला तो काय अजून विस्तार आपल्याला सध्या दिसून येत नाही. मूळ मुद्दा असा आहे की एखाद्या पक्षाने एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला जातो, राजकीय दबावामुळे नोंदवला जातोय का, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. मग उद्या समजा XY पक्ष, समजा उद्या याच पक्षाने समजा दुसरा पक्ष आला, त्यांनी सुद्धा संबंधित एखाद्या पक्षाच्या प्रकरणामध्ये त्यावेळी ते अडचणीत सापडले, मग हाच परत तो पक्ष त्याच पक्षाच्या नेत्याच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी आंदोलन करणार. मग कर्जतचं राजकारण हे बिघडतंय, हे बिघडवलं जात आहे. हे बिघडवण्याचं काम कोण करतंय हे सगळं समोर आहे. याचं उत्तर, मूळ मुद्दा असा आहे की सब कुछ पब्लिक जानती आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते. त्यामुळे याच प्रकरणामध्ये सुधाकर घारेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेतृत्वाकडून केला जातोय का, मग ते आरोपी आहेत का, हे पोलीस शोधतील. हे पोलिसांचं काम आहे. जर सुधाकर घारे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, जर ते पूर्णपणे त्या प्रकरणामध्ये असतील किंवा त्यांच्या इशाऱ्यावर जर हत्या झाली असेल किंवा त्यांनी सांगितलं असेल याला उडवा किंवा याला एक इशारा दिला असेल किंवा दहशतवादी माजवण्यासाठी मतदारसंघामध्ये, तर त्यांच्यावर त्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना पूर्णपणे जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे. मग दोन्ही नेते असतील का जे ज्यांच्या भरत भगत आहेत, आरोप करण्यात आले, कालही त्यांच्या परिवाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्र आहे. अशा प्रकारे जर कर्जत मतदारसंघामध्ये कायदा सुव्यवस्था राखली जात नसेल, मग योग्य वेळेला मग कुणीही असो त्यांना अटक झाली पाहिजे. पूर्णपणे त्यांना कर्जतच्या राजकारणाचं हद्दीपार केलं झालं पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने जर त्यांच्या चुकीच्या पद्धतीने नाव टाकलं गेलं जात असेल किंवा राजकीय दबावामुळे टाकलं जात असेल, याचंही मंथन लोक करतील. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. मग सुधाकर घारेंना अडकवलं जातंय का, त्यांचं नाव टाकलं जातंय का, दुपारपर्यंत त्यांचं नाव नव्हतं, मग राजकीय दबावामुळे त्यांना गवण्यात आलंय का, का ते दोषी आहेत का, हे सगळे प्रश्न तपासामध्ये आज ना उद्या येतील. मुख्यमंत्री याच्या संदर्भामध्ये उद्या 2 दिवसात तटकरे भेटणार आहेत मुख्यमंत्र्यांना. या संदर्भात SIT जे काही चौकशी आहे त्या नियुक्त करण्याचा प्रयत्न करतात. गिरीश महाजन यांनी सुद्धा सांगितलं या प्रकरणाचे मुख्यमंत्री व्यवस्थित चौकशी करतायत. हे सगळं प्रकरण आहे. त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राजकारण केलं जातंय का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपण जर विचार केला तर मग या प्रकरणामध्ये उद्या वेगवेगळ्या पक्षाचे लोक येतील. आज राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आहे. उद्या एखाद्या पक्षावर ज्यावेळी ही परिस्थिती निर्माण होईल, मग हेच राष्ट्रवादी काँग्रेसवाले त्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधामध्ये किंवा तिथे जाऊन रस्ता ठाया करतील, त्याचंही नाव घ्या म्हणून. हे सगळे प्रश्न आज उपस्थित होतील. उद्याही ते प्रश्न निर्माण, उद्या हेच होणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये जे दोषी आहेत का, त्यांचं नाव आलं आहे का, ते पोलीस तपास करतील. हे पोलीस त्याचे जे गुन्हेगारी असतील सगळे किंवा मास्टर माइंड असतील, हे सगळे पोलीस तपास करतील योग्य. कारण हा प्रश्न आता राज्याचा झालेला आहे. तो रायगडापुरता नाही, खोपोलीपुरता नाही आहे. हे प्रकरण तापवलेलं आहे, हे तापत आहे, हे तापणारही आहे. त्यामुळे
या प्रकरणामध्ये त्याचा पोलीस शोध घेतील, तपास करतील. आतापर्यंत 9 आरोपींना अटक केलेले आहेत. 2 आरोपी राष्ट्रवादीचे सुधा घारे, भरत भगत हे फरार आहेत, पोलिसांनी सांगितलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग हे राजकारणामध्ये असं होत चाललेलं आहे. मग कर्जतचं राजकारण हे शांत होणारच नाही. एकमेकांवर राजकारण करण्यामध्ये शह देण्यासाठी आज सुधा घारेंकडे ही वेळ आलेली आहे. उद्या एखाद्या पक्षाच्या नेतृत्वावर पण ती वेळ येऊ शकते. ही महत्त्वाचं आहे. अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही त्यांना बोलायला, प्रतिक्रिया द्यायला सांगितली नाही तटकरेंनी, पण तेही माझ्याशी किंवा मी लोकांशी संवाद साधला की उद्या आमच्यावर वेळ आली तर उद्या त्यांच्यावरही वेळ येणार आहे. नियतीच कुणाला सोडत नाही, सब कुछ जानती आहे. मग त्यावेळेला आम्ही काय करायचं? मग आम्ही पण हीच भूमिका घेऊ शकतो ना. कुणाचं नाव त्यावेळेला जरी नसलं तरी आम्ही त्याला टाकू शकतो. मग आम्ही त्यावेळी पेटून उठू. म्हणजे आमच्या नेत्याचं नाव नाही आहे, आमच्या नेत्याला अडकवलं जातं, आमच्या नेता निर्दोष आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते. मी म्हणत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेते हे बोलतायत, ते कालच्या बैठकीमध्ये सांगितलं गेलं. मग मूळ मुद्दा असा आहे की पुढच्या वेळेला एखाद्या पक्षाच्या नेत्यांवर जरी दोष नसला तरी आम्ही पेटून उठू. त्याचं नाव टाका, त्याचं नाव टाका, त्याचं नाव टाका, तो पण दोषी आहे, तो पण दोषी आहे. याचा विचार कुठं तर झाला गेला पाहिजे. राजकारण जरूर झालं पाहिजे. राजकारण हे प्रगल्भ झालं पाहिजे. ते राजकारणापुरतं मर्यादित ठेवलं पाहिजे. शह कटशह हे होत राहणार. परंतु अशा पद्धतीने कर्जत मतदारसंघामध्ये राजकारण होत असेल किंवा सुधा घारे जर आरोपी असतील, त्यांना पूर्ण कर्जत मतदारसंघातील लोकांनी ठरवून दिलं पाहिजे. असा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आपल्याला नेता नको, भरत भगत नको आम्हाला, असं लोकांनी ठरवलं पाहिजे. लोकांचाही असे लोक आमच्या कर्जत मतदारसंघात नको, पण ते दोषी असतील तर. आणि जे मुळामध्ये त्यांचं नाव गोवण्यात आलं, मग त्या लोकांनाही लोक विचार करतील. मग असं याच्यामध्ये यांच्या बाबतीमध्ये राजकारण झालं का? मग येत्या काळामध्ये जर आपण विचार केला कर्जत मतदारसंघामध्ये, हे लवकर साधारणपणे 5-6 महिन्यामध्येच या सगळ्या गोष्टीचा निकाल आहे. कारण याच्यामध्ये सगळ्या राज्याचं लक्ष आहे. तटकरेंचं लक्ष आहे, अजित पवारांचं लक्ष आहे, इकडे एकनाथ शिंदेचं लक्ष आहे, देवेंद्र फडणवीसचं. कारण भाजपाकडे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पाठीशी सहजासहजी घालत नाही आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आहे, त्यामुळे भाजपचा इतर रोल नाही आहे या प्रकरणामध्ये. त्यामुळे या प्रकरणामध्ये ते चांगल्या चौकशी करून योग्य तो न्याय देतील अशी अपेक्षा आहे. मूळ मुद्दा असा आहे की कर्जतच्या राजकारणामध्ये मग सुधा घारेंवर जर हे आरोपी त्यांच्यावर चुकी नसेल किंवा ते सुटले, मग सुधा घारेंचीही मग परिस्थिती काय होणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे ना. जर त्याची चुकी नसेल तर मग तितक्याच मतदारसंघामध्ये मग त्यांच्या सहानुभूतीचाही तो फायदा होऊ शकतो सुधाकर घारेंना भविष्यामध्ये. त्याचंही भविष्यामध्ये ते हे केलं जाईल, राजकारण केलं जाईल. हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मुळामध्ये सांगायचंच आहे काय, कर्जतच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीपासून ज्या वेळेला सुरेश लाड पराभूत झाले, त्यावेळेला महेंद्र थोरात विरुद्ध सुधा घारे हा संघर्ष आपण अनेक दिवसांपासून पाहतोय. 7 वर्षापासून देवेंद्र साटम होऊन गेले, सुरेश लाड होऊन गेले, पण त्या काळामध्ये इतकी असं राजकारण नव्हतं. माझ्या माहितीप्रमाणे सुरेश लाड 3 टर्म आमदारकी मी पाहिली, साटमांची 3 टर्म आमदारकी पाहिली, पण इतकं त्यावेळेला तर एकदम शिवसैनिक राष्ट्रवादी जोश उत्साह होता. त्या काळामध्ये शिवसेना राष्ट्रवादी म्हणजे आजचे जर आपण राष्ट्रवादी शिवसेना जर बघितलं, हे आजचं राजकारण हे फक्त अर्थकारणावर राजकारण सुरू आहे. कामांवर, पैशांवर, नोकऱ्यांवर, पगारांवर हे राजकारण आपण पाहतोय कर्जत मतदारसंघामध्ये. पण त्या काळामध्ये प्रामाणिक शिवसेना, प्रामाणिक राष्ट्रवादीचे नेते होते आपल्या पक्षासाठी. पण त्यावेळेला इतकं तोडफोड झोड वगैरे अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये नावं टाकणं हे असं नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे. कारण तिघांचीही लाडांची जवळून मी आमदारकी पाहिली 3 टर्म, साटमांची मलाही पाहता आली. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे असं प्रकरण नव्हतं. अशा प्रकारे राजकारण कर्जतमध्ये नव्हतं. लोक म्हणून म्हणताय पब्लिक कुछ जानती आहे. त्यामुळे संपूर्ण काय आहे, या प्रकरणाचा जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. जरी कोर्टातून काही त्यांनी प्रकरण केलं असेल किंवा पुरावे सुटले असतील, पण लोकांनी ठरवलं पाहिजे. असे लोक नको आपल्याला. राजकारण करणारे लोक नको, असे खून दरोडे करणारे कर्जतमध्ये लोक नको. अशा पद्धतीने कर्जत मतदारसंघामध्ये आपल्याला नको अशी भूमिका मतदारांनी घेतली गेली पाहिजे. कुणाचे हात पाय तोड हे धोड म्हणणारे असे लोक नको. याचं मंथन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये आता तुम्हीच विचार करा. मी एवढं बोललेलं आहे, तुम्ही तुमचा नेता निवडण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तुमचा लोक आहे. तुम्ही पैसे घेऊन जर असं राजकारण होत असेल
निवडणुकीच्या निमित्ताने एका घरामध्ये 5,000 पैसे घ्या, पण योग्य व्यक्तींना निवडून द्या, हे आता तुम्हीच ठरवा. मी यापुढे काही बोलत नाहीये. सब कुछ पब्लिक जानती है. ह्याच वाक्यामध्ये आम्हाला सगळं माहीत आहे. असं ग्राह्य धरून धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.